नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी ही हँड पर्स कशी शिवायची हे दाखवणार आहे। यासाठी मी याचं मेजरमेंट घेते आहे 18 बाय 9 इंचाचं। तर ही जी 2.5 इंचाची पट्टी मी कटिंग केलेली आहे, तिथे आपण फ्रंटला झिप लावणार आहोत आणि हे 2 पीस साईडला लावायचे आहेत। त्याची साईज आहे 5 बाय 18 इंच। तर दोन्ही साईडला 2 बाजूला ते पीस येणारच आहेत। तर ते आता आपण पहिल्यांदा झिप लावून घेऊया। तर झिप लावताना मी अस्तर हे वरच्या बाजूला ठेवून झिप लावते, जेणेकरून पाठीमागच्या साईडला झिप दिसणार नाही आहे, झाकून जाईल त्याच्यामध्ये। इथे दाब स्टिच घ्यायचे, इथे दाब टिप घ्यायचे। हा जो पीस लावते मी तो फ्रंट पॉकेटचा पीस आहे हा। आता हे दोन्ही बाजूचे हे पीस लावून घेणार आहे, तिथे दोन्ही पट्ट्या जोडून घेणार आहे तिथे साईडला। इथे पण दाब टिप घ्यायची आहे। हे पहा, पूर्ण शिलाई झाकून गेलेली आहे, काही दिसत नाही वरती। ते समोर फ्रंटचं एक पॉकेट झालेलं आहे तयार। दुसरी बाजू अशी जोडून घ्यायची, दाब टिप घ्यायची। इथे आपण बंद तयार करून घेतोय। बंदांचं माप आहे 20 इंचाचं। इथे दोन्ही बाजूला बंद जोडून घ्यायचे आहेत। इथे आपण झिप लावताना वरती एक पाइपिंगसाठी छोटी पट्टी लावत आहे, जेणेकरून ते पाठीमागच्या साईडने दुमडून शिलाई झाकून जाईल। तर बॅग उलटून घेतलेली आहे। आता आपल्याला तिथे दोन्ही कॉर्नर काढून घ्यायचे आहेत। खाली इथे शिलाई मार्जिन सोडून पुढे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि वरच्या साईडला इथे 1.5 इंचावर मार्किंग करून सरळ अशी क्रॉसमध्ये रेषा मारून घेतलेली आहे। ते पीस आपल्याला कट करायचं आहे। कटिंग करून घ्यायचे, ते दोन्ही साईडच्या पण बाजू अशा कट केलेल्या आहेत। आता इथे शिलाई मारून घ्यायची आपल्याला। स्टिच करायचे तिथे। आता तिथे पाइपिंग पण लावलेली आहे। आता
दोन्ही कोपरे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडचे कोपरे शिवून झालेले. आपण बॅग उलटवून बघूया. पहा, बॅग अशी खूपच सुंदर झालेली आहे. फ्रंटला पण पॉकेट आलेलं आहे. बघा बॅग कशी वाटली. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच बॅगा नवनवीन तुम्हाला पाहायला मिळतील. अशा बॅगा वापरणं म्हणजे प्लास्टिक पिशवीला पर्याय आहे हा. अशा बॅगा जरूर वापरा. कधी जाताना बाहेर आपल्याला अशी बॅग घेऊन गेलो की आपल्याला प्लास्टिकच्या बॅग्स थोड्याशा कमी प्रमाणात वापरल्या जातील. थँक्यू. माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद.